The person should be fulfilled before such bill can be made payable. आता बघा पेज नंबर 5.9 काय अकोमोडेशन बिल बघा काय दिलंय बिल ऑफ एक्सचेंज साइन्ड बाय पर्सन ॲज ए ड्रॉवर विदाउट consideration with a view to oblige some other person to provide him with the funds is known as accommodation bill. म्हणजे त्यांनी त्याच्याकडून काय घेतलेलं नाहीये, काय डीलिंग झालेलं आहे, पण त्याला पैसे त्याला द्यायचे, कळलं की नाही? मग तो काय करतो, प्रॉमिस करतो, आय प्रॉमिस टू पे, कळलं की नाही? त्याला काय द्यायचं नसतं, त्याला लोन मिळत नाही कुठे, कळलं की नाही? पण त्याला पैसे द्यायचे, मग तो काय करतो, हे बिल तयार करतो आणि ते बँकेत प्रोड्यूस करतो. मग बँक तुम्हाला त्याच्यावर पैसे देणार, कारण पैसे देणारा कोण माणूस मी लायबल आहे ना, कळलं की नाही? म्हणून ते त्याला अकोमोडेशन बोलतं. म्हणजे तुम्हाला ऍडजस्ट केलंय त्यांनी त्याच्यामध्ये, तुम्हाला डायरेक्ट लोन नाही मिळत आहे किंवा लोन द्यायचं नाही, कारण मी काय मनी लेंडर नाही, बरोबर की नाही? मनी लेंडिंगला पण लायसन लागते, लक्षात ठेवा, कळलं की नाही? आता तुम्हाला एखाद्या मित्राला पैसे द्यायचे, कळलं की नाही? पण ते आता तुम्ही लिगली लिहून घ्यायला खराब वाटते तुम्हाला, काय करताय, कळलं की नाही? अरे मग तुला पण चल, पण आपला व्यवहार क्लिअर असायला पाहिजे, मग तेव्हा अकोमोडेशन बिल ड्रॉ करू शकता. कारण इन केस त्याला मेडिकल बेनिफिट म्हणून तुम्ही दिले पैसे मित्राला, पण बाय गॉड तो एक्सपायर झाला, उद्या त्याची मुलं तुम्हाला पैसे देतील का? नाही. मग अशासाठी हे अकोमोडेशन, ते धंद्यासाठी नाही, तुम्हाला ऍडजस्टमेंटसाठी. पण फेर इन फ्युचर आहे समथिंग रॉंग, तर तुमचे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी हा लिगल वे. आता एस्क्रो बिलचं पण समजलं ना? आता बघा डिफरन्स बिटवीन बिल ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट, पेज नंबर 5.9. एक्झामला 101%. जरा स्वतःच वाचा, तुम्ही 2 मिनिटं स्वतः वाचा. एवढी काय कळलं डिफरन्स? काय क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल? नाही ना? तर वी विल स्टार्ट. चेक मॅडम वाचा, चेक. ऑन डिमांड अंडरलाइन करा सगळ्याला. आणि सेक्शन किती आला आपला? 4, 5, 6. 4 ला काय होतं? प्रॉमिसरी नोट. फोर ला प्रॉमिसरी नोट, 5 ला बिल ऑफ एक्सचेंज, 6 ला 4, 5, 6 असं लक्षात ठेवा. सारखं उलट परत जायचं, परत म्हणायचं, ते लक्षात राहिलं. चेक्स अंडरलाईन केलं सगळ्याला. सेक्शन 6 बघा, इथे काय लिहिलं डेफिनेशन मध्ये, काय लिहिलं बघा. चेक इज बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन ऑन ए स्पेसिफाईड बँकर. आपण ज्या बँकेचा चेक आहे ते लिहिले ना, स्टेट बँक ऑफ इंडिया, तिथे तो स्पेसिफाईड बँकर, बरोबर. नंतर अँड नॉट एक्सप्रेस टू बी पेबल अदरवाइज दॅन ऑन डिमांड. जेव्हा तुम्हाला मी चेक दिलाय आणि जेव्हा तुम्ही बँकेत प्रोड्यूस करणार तेव्हाच तुम्हाला पेमेंट मिळणार. अदरवाइज मी तुम्हाला चेक दिलाय पण तुम्ही बँकेत गेलाय तर बँक पेमेंट करणार नाही. म्हणून ते नॉट अदरवाइज ऑन डिमांड. बँकेत जेव्हा प्रोड्यूस करणार तेव्हाच, नाही तर मी तुम्हाला चेक दिलाय तुम्ही बँकेतच नाही गेले चेक गेला तर चेक घरी बसून नाही वाटणार. ओके. नेक्स्ट टाइप्स ऑफ चेक्स.
There are checks payable only in the bank on which it is drawn. मतलब कसं आहे, ज्या ब्रांच मध्ये कळलं की नाही, तुमची जी होम ब्रांच आहे त्या ब्रांच मध्ये चेक तुमचा बेरर वाटणार. भले स्टेट बँक आहे दादर आणि तुम्ही कुठला दिला स्टेट बँक सायन, तर सायनच्या ब्रांच मध्ये जाऊन तुम्हाला तो बेरर चेक वटवावा लागेल. आणि तुम्हाला बेरर नाही वटवायचा असेल, क्रॉस चेक करून दादरला ब्रांचला टाकून तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल. हा आता होतो नॉन बँकला स्टेट बँक मध्ये करत नाही, बाकी बँक मध्ये करतात. नाही ऍक्च्युली बघा, आता रूल चेंज झाला म्हणजे काय, आता कोर बँकिंग आहे. एका बँकेचा जो कस्टमर आहे एका ब्रांचचा, तो अख्ख्या बँकेचा कस्टमर आहे. दॅट इज द आयडिया बिहाइंड कोर बँकिंग. बट स्टिल पीपल आर नॉट डूइंग. They are not cooperating means they are not taking able to take risk. What is the risk there? Banking only risk. काम करना तो रिस्क है ना. अगर अपन घर से बाहर निकले तो रिस्क है ना. नहीं रिस्क लेता तो गलत है. हर जगह पे रिस्क है, क्यों नहीं रिस्क है? सर पण बँकिंग पद्धतीने रेकॉर्ड नाही म्हणत आहे ना, किती घ्यायचं आहे म्हणून. वाचा वाचा वाचा. ऑर्डर चेक. हाँ. is the amount of money contained in the check is to be given to the specified person or to the order of that person after the प्रेजेंटेशन. presentation of the check to the bank on which the check is known. It is known as order check. कळलं का? ऑर्डर चेक म्हणजे बेरर तुम्ही कट केला म्हणजे ऑर्डर झाला. आणि तुम्हाला अजून स्पेसिफाईड पाहिजे, अजून सर्टन, तुम्ही एंडॉर्स नुसतं 2 लाईन करू शकता किंवा अकाउंट पेई ऑनली असं पण लिहू शकता. दॅट इज एंडॉर्समेंट फॉर सेफ्टी पर्पज. पण बेरर कट केलं की तो ऑर्डर झाला. Number 3, cross check. क्रॉस चेक. It is the safest mode of the issuing a check by drawing अंडरलाइन इट इज द सेफेस्ट. by drawing parallel line on the text of the check. Any check can वो नहीं ना, be ऐसा है ना ये क्रॉस. such check are presented to the payee bank banker and this amount is credited on जस्ट अ मिनिट. आता तुम्हाला याच्यामध्ये आलं ट्रू ऑर फॉल्स, तर तुम्हाला रिझन लिहिता आलं पाहिजे. काय समजा आलं, इट इज द सेफेस्ट मोड ऑफ क्रॉस चेक इज द सेफेस्ट मोड ऑफ इश्यूइंग चेक. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. पण रिझन काय खाली आहे. Such a checks are presented through payee banker and the amount is credited to his account. हे तुमचा आन्सर असलं पाहिजे. एक ऑर्डर चेक असला की कोणी मला दिला, तुम्ही जाऊन चेक इन्चेक करू शकतो की नाही. अकाउंट मध्येच झालं. MICR check. It is a new type of check for PV clearing process. MICR stands for अंडरलाइन करो MICR का फुल फॉर्म एग्जाम को आता है. MICR stands for Magnetic Character Recognition check. These checks are processed at the high speed on the machine under the system of MICR technology. Banks issue checks, draft and other instruments in the MICR format using the special quality paper and given format and layout of printing of this check. The bottom line is fourth line containing information printing in the magnetic ink required for mechanical processing. अंडरलाइन करो. Bold line contains following. First 6 number are check number. The next 3 number are the city code number. The last 3 number are the branch code number. After the sum space, there is a number of indicating whether your transaction is for saving or current account. These checks are not to be folded, signature, rubber stamp, etc. written or fixed above the code line. These checks do not have काउंटर folio. They provide the record slips at the end of the instead of काउंटर folio. बघा MICR च्या बाबतीत तुम्हाला 101% शॉर्ट नोट्स येतात. MICR चा फुल फॉर्म तरी लिहायला येणार किंवा MICR ची माहिती येणार. तर हे इम्पॉर्टंट लास्ट मोमेंट प्रिपरेशन साठी हा पेज नक्की लक्षात ठेवा. MICR
100 and बहुतेक वेळा येतो MICR give short notes MICR system of code. Features of the check. It is written on order. There are no any condition in the check. See, a check is drawn on bank and not on the person. इसको अंडरलाइन करो और हाईलाइट करो. Check is drawn on the bank and not on the person. So there is a no question of dishonor. Only कभी dishonor हो सकता है जब आपके अकाउंट पे पैसा नहीं रहेगा तो बैंक का नहीं जो आदमी का पैसा रहेगा तो ही वो dishonor होगा. A check is always payable on demand. Each drawer of the check must sign and put the date on the check. Yes, there is no need of any stamp on the check. There can be crossing of the check in the order of make payment to the specified person institution mentioned in the check. H. It is important that the amount of money should be specified in the check. And उसका एडिशन लिखो and it should be match figure in writing and words. नहीं है वहाँ पे लिख के ले लो. It should be match figure in writing and in words. चेक्स जो लिखा है ना जो अमाउंट लिखा है 10,000 तो वर्ड्स में भी 10,000 आना चाहिए. हाँ it should be match figure in writing and oblique in words. So main features क्या क्या मालूम हो गए? Written order, no condition, and it is payable only on demand, and no need of any stamp. आपका नाम अभी देखो MICR कोड में नाम प्रिंट आउट हुआ आता है MICR चेक में, पहला नहीं होता था तो वहाँ पे भी स्टैम्प लगाना पड़ता था. नेचर ऑफ चेक. A check is a document which is payable on the demand. इमीडिएटली अंडरलाइन करो. जैसा आपने दिया आपके अकाउंट में पैसा है तो आपको विदाउट एनी कंडीशन पेमेंट होना चाहिए. आपका 10 लाख है आपका 4 लाख है बाद में देगा ऐसा नहीं बोल सकते. दे हैव टू अगर उनके अकाउंट में पैसा है तो. However, it is payable to the specified person or to the other person as per the order of the specified person. A check can cross according to the order. A check does not require an acceptance on this order. The holder has no remedy against the banker. बैंकर. क्रॉसिंग ऑफ चेक्स. Crossing of checks. A check is negotiable document which is payable on demand to the bearer of the check many times the amount of check is received by some other person than the actual paid. Suppose the check is lost and some other person found it, he can go to the bank and can receive the money by the presenting of the check to the bank. In order to avoid this risk, it is essential to cross the check. Now the crossing of the check is usual in the amount contained in the cross check cannot be received in cash by the payee of the check. It is credited to the account to the payee. He can withdraw the amount whenever he needs it. If necessary, the payee must have an account with the bank. इसको अंडरलाइन करो. The cross check cannot be received in cash by the payee of the check. Then only the amount of the check can be credited on to this account. उसको अंडरलाइन करो. When two parallel lines draw on the left corner of the check, it is called as crossing of the check. As a crossing check. The crossing of the check is of two types. General cross. According to the section 123 of the Negotiable Instrument Act 1881, the general crossing of the check is done by drawing the two parallel lines on the left side of the check and writing the word company between them. Just a minute. अपन को देखो दो लाइन करके क्रॉस होता है. तो there is a legal provision under section 123. When it is two line cross, then it is considered as order. Note section 123.
सेक्शन 124. ह्या सेक्शन बद्दल तुम्ही काय करायचं, सेक्शन नंबर 4, सेक्शन 5, सेक्शन 6 काय काय आहे कळलं की नाही. आणि नंतर सेक्शन आता हे आपण घेतोय 123, 125 कशा कुठल्या काय काय हे लिहून ठेवा. जेव्हा तुम्हाला एक्झामच्या वेळ आहे ना, शॉर्ट मध्ये तुम्ही पटकन करून तुम्हाला आयडिया येईल कळलं की नाही. नेक्स्ट आता बघा, नेक्स्ट पेजवर 5.2 आहे, स्वतः वाचा जरा. चेक अँड डिफरन्स बिटवीन चेक अँड बिल ऑफ एक्सचेंज. चेक बद्दल आता अमेंडेड आहे ना की 50,000 तर ते पॉझिटिव्ह पे टाकावं लागतं. काय अबाउट 50,000 प्लास्टिक शुड बी allocated in a positive pay system. Positive pay above 2 lakh. Above 2 lakh. No, 50,000 some banks. SBI, Union Bank 50,000. It is not amended in the books, sir. आता अपडेट नाहीये. पूर्ण झालं वर्ष झालं. आपण चेक वर दिला ना, आपल्याला बँकेला कळवावं लागतं. Positive pay. जामीनदारांना चेक इश्यू केल्यावर नाही स्टेट बँक मध्ये तुम्हाला मेसेजच येतो. नाही सर, नाही सर, चुकीचं परसेप्शन. हा कळवावं लागतं, बँकेला लेटर लिहावं लागतं. हे आपण त्याचे इश्यू केले तर बँकेला कळवावं लागतं. 50,000च्या वर. हो. नाही 50,000 आहे. नॅशनलाइज बँक 50,000 आहे. बँक ऑफ बरोडामध्ये मी 2 लाख टाकले. स्टेट बँक 50,000 रुपये. पाठी मागे काय द्यायला पाहिजे. असं लिहायला पाहिजे. नाही रिटर्न करतात. रिटर्न करतात. माझ्या एक्झाम्पल मी सांगतो. एक मध्ये माझ्या आईने मला होम लोन घ्यायचं होतं. होम लोन मला घ्यायचं होतं तेव्हा मला बेसिकली फंड पाहिजे. माझ्या आईने मला 2 लाख रुपये मला अकाउंटला ट्रान्सफर केले होते. चेक केलं आणि डिपॉझिट केलं. तर त्यावेळेला आईला फोन आला होता किंवा ह्या नावाचं ते इश्यू केला आहे का. बरोबर आहे. कन्फर्मेशन केलेलं आहे. तिथे कोणता फॉर्म भरला नव्हता. येतो ना, येतो. SMS येतो. फक्त SMS येतो. हा SMS येतो ना. हे बघा, our bank has received check number so and so, amount so and so in clearing. If it is given by you or not given, please inform the branch before so and so time. असा मेसेज येतो. लेटेस्ट मी सांगतो, आय पेड 2.5 lakhs to LIC. मी फोनवरती पण कन्फर्म केलं पण ते म्हणे नो पॉझिटिव्ह पे सिस्टममध्ये एंट्री नाही, टेक दिस ऑन. कल्पना विचारायला. हा स्वतः जर आहे सर ट्रान्झॅक्शन त्याचे 2.5 lakhs नाही, मला पण नाही माहिती. सर आपल्या ॲपमध्ये सगळे डोंट डिस्कस ना. आपल्या ते एक्झाम मध्ये काय येत नाही. आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू बघू. आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे केडीसी. एवढी मोठी पेमेंट आम्हाला गुड आन्सर, गुड आन्सर. आपल्याला येतच नाही काळजी करा. शांत डोक्यावर कोपऱ्यात जेल टाकून झोपायचा. पप्पा काय एक गांधीजी घेणार पहिल्यांदा. अरे काय अजून एक घ्या. एक गांधीजी इसके जेब में गांधी जी है. सर एक पॉझिटिव्ह येण्यासाठी त्या दाण्यासाठी. हाँ चलो ठीक हो. आता आपण चेक आणि एक बिल ऑफ एक्सचेंज, फ्रॉम बिल ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट, हे जे पॉइंट आहे ना एका पेजवर घरी जाऊन लिहा, मॅच करा. जर उद्या तुम्हाला समजा उद्या चेक आणि बिल ऑफ एक्सचेंज आहे, ज्याच्याऐवजी तुम्हाला चेक आणि प्रॉमिसरी नोट आलं, कळलं की नाही, किंवा प्रॉमिसरी नोट आणि चेक आलं, उलट सुलट कसं येईल तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणून ते एकाच पेजवर हे इकडे आहे त्याच्या समोरच्या पेजवर ते लिहा, म्हणजे तुम्हाला वाचताना
इझीच आहे. ओके, आता डिसऑनर ऑफ चेक. Dishonor of check refers to non-acceptance of check for payment by the bank. अंडरलाइन करो. What is the meaning of dishonor of check? Dishonor of check refers to non-acceptance of check for payment by the bank with the various reasons. Not only one reason. There are lot of different reasons are there. आणि त्यांची एक लिस्ट असते. तो स्लिप तुम्हाला देणार. तर ती केस डिसऑर्डर झाला आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं रिझन नंबर 13 आणि 13 नंबरला टिक केलेलं असतं आणि खाली ब्रांच मॅनेजरची सही असते. कीप इट माइंड, लक्षात ठेवा. आणि नसेल तर ऍक्सेप्ट करू नका. नेक्स्ट बघा. When the drawer of check does not possess the adequate liquidity in the account. लिक्विडिटी अलाउन्स म्हणजे बँक बॅलन्स. बँक बॅलन्स नाही. नेक्स्ट. When there is a difference between the figure given in the word and the figure given in the number of the check. हा नेक्स्ट. C. When the signature of the drawer of the check does not Correspond. to his specific signature at the time of opening the म्हणजे सिग्नेचर मॅच होत नाही. हे 3 रिझन झाले. अजून एक रिझन लिहून द्या. एक्सपायरी ऑफ डेट. 3 महिन्यानंतरचा चेक दिला. नंतर ओव्हर रायटिंग. ओव्हर रायटिंग केलेला असेल चेक. नंतर रबिंग आडाखोड. लास्ट बेंच. कुठले 3 सांगितलं मी ऍडिशनल डिसऑनर ऑफ चेक. व्हॉट इज द रिझन? हे झालं. ते सांगितलं. मी 3 कुठले सांगितले? मी 3 कुठले सांगितले आणखी? ओके चला ठीक आहे. लिहून घ्या. एक्सपायरी ऑफ डेट म्हटलं ब्रॅकेट मध्ये 3 मंथ्स. नंतर ओव्हर रायटिंग आणि थर्ड रबिंग आडाखोड. चेक ऑनर होत नाही तरी तुमचे बँक बॅलन्स असेल तरी. ओके तर आणखीन 2 रिझन आहेत. सांगा लवकर सांगा. फॉरगेट टू साइन द चेक. हा फॉरगेट टू साइन द चेक. आणखी नाही लावून आतमध्ये. फॉरगेट टू राईट द डेट. तुम्ही लिहू शकता. डेट बँक लिहित नाही. बँक लोक हे करतो. म्हणून तर आपण काय सांगितलं बघायपासून रामाची सीता आपण काय सांगितले की जो चेक जो आहे त्याच्यावर डेट असली पाहिजे, त्याच्यावर साईन असली पाहिजे, त्याचं नाव लिहिलंय ते स्पेसिफाईड पाहिजे, त्याच्यावर जी अमाऊंट लिहिलेली आहे ती राईट वर्ड्स आणि फिगर्स मध्ये मॅच असली पाहिजे. त्याच्यानंतरच चेक घ्यायचा ना. एवढी घाई करायची नाही. हा लक्षात ठेवा. बरोबर. आणखीन काय आहे? वरती लिहिलं असतं व्हॅलिड फॉर 7 days 10 days. तो एक्सपायरी डेट कमी होत आहे. कंटाळली नाही ना? नाही कंटाळून जात असेल तर थंड वगैरे मागवलं असतं नाही ना? ओके ओके टेक केअर. टेक केअर. ओके टेक केअर. तर आणखीन एक पोस्ट डेटेड चेक डेट न बघता आधी रिप्रेझेंट केला तरी होऊ शकतो. पोस्ट डेटेडच चेक आहे ना. मग ती तारीखच्या अगोदर तुम्ही दिला किंवा नंतर सुद्धा दिला तर कसा व्हॅलिड होणार? कारण चेक काय सांगितलं आपण? व्हॅलिड ऑनली ऑन व्हेन ऑन प्रोड्यूस. जर ऑन डिमांड जर तुम्ही बँकेत जाणार मला पैसे द्या तेव्हा हे सगळ्या गोष्टी असेल तर बँक देणार. याच्यातली कुठली गोष्ट नसेल तर बँक देणार नाही. सिंपल रिझन. गॉट. नेक्स्ट. पार्टीज टू द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. Promising to pay amount stated in the promissory note ला अंडरलाइन करा. अंडरलाइन करा. प्रॉमिसरी नोट इज मेड पेएबल. ज्याला पेएबल आहे तो पेये. होल्डर.
endorse underline करा. Endorser and endorses. When the holder of the promissory note endorses the promissory note to somebody else, he becomes the endorser, and to whom it is endorsed, he knows as the endorser. हा बघा, parties to the check. कोण आहे? Party to the check. Drawer. The drawer is the person who draws the check on his pen. He is usually the Underline करा. He is usually the account holder of the bank. B. Drawer. The drawer is always the bank of the drawer and on the bank. The drawer draws the check and orders the bank to pay the amount mentioned there. C. The payee is the person to whom the amount is made payable. The payee can be any person or organization to whom the enroller must pay. D. Holder. The holder of the check can be the payee of any other person or whom the check has been endorsed. D. Endorser and endorsee. When the holder of the check endorses the check to somebody else, he is called the endorser, and the person to whom it is endorsed, it is known as endorsee. लागू कोण नाही पडला बघा, endorser. When a holder of the check endorses the check to somebody else. म्हणजे माझ्याकडे चेक आहे. आता मला तुम्हाला द्यायचं आहे. मग मी काय करतो? Endorses the check to somebody else. बरोबर की नाही? He is called as the endorser. And the person to whom it is endorsed, म्हणजे तुम्हाला दिला मी, is called known as endorsee. म्हणजे मी endorser, तुम्ही endorsee. ट्रान्सफर हा. Next, parties to the bill of exchange. The maker of the bill of exchange is called drawer. The drawer is the person Underline करा. Person who draws the bill. B. Drawer. The person on whom the bill is drawn is known as the drawer. Drawing. C. Acceptor. Acceptor is the person who accepts the bill after the drawing of the bill has put his signature to show his assent upon the bill. He is called the acceptor. Generally, the drawing is the acceptor, but sometimes a stranger may accept the bill on the behalf of the drawing. Okay. Pay. Underline करो. Pay is the person. Pay is the person to whom the bill is made payable. The drawer or any other person can be Pay. the pay. The payee is the real beneficiary under the instrument. Endorser and endorsee. When a holder of endorsee or a transfer of the instrument to anybody else, the holder becomes the endorser. The person to whom the bill is endorsed, he is known as endorser. Holder. A person. एक मिनिट. तू वाच ना. वाच. हा वाच ना. आणि इकडूनच आवाज येतो ना. इकडून आवाज येत नाही. इकडे जरा लोक झोपल्यात नाही वाटत. जरा आवाज येऊन दे इकडून. होल्डर 5.6. Meaning of holders. person who is legally entitled to the position of the bill of exchange. He is owned and entitled to receive the amount of the bill. He is called a holder. He is either the original payee or the endorsee. If the bill is payable to the bearer is the holder. लक्षात घ्या. बेअरर द होल्डर द बी पे झालं. आता बघा होल्डरचं मिनिंग बघा. वाचा. मिनिंग ऑफ होल्डर. Meaning of holder. According to section 8 of the negotiable काय आणि त्याला अंडरलाईन करा. बघा किती आला 4 5 6 7 काय 7 नंतर येईल ना. काय आहे धोनी येतो. धोनी लवकर येतो का बॅटिंगला 7 नंबरचा. धोनी फिनिशिंगला येणार शेवटी येणार. धोनी येतो भाई. according to the section 8
Amendment of the Negotiable Instruments Act 81. Holder of the negotiable instrument means any person in bracket A who is entitled in his own name to the possession of the negotiable instrument, and B who has also the right to receive or recover the amount due thereon from the parties thereto. Following persons are considered to be the holders of the negotiable instrument. A person, Principal. principal whose name appears on the instrument as अंडरलाइन करा, प्रिंसिपल whose name appears. the holder, though it is executed in the name of his agent for him. Second. B. Where the negotiable instrument is the bearer one, any person who is in the possession अंडरलाइन करा, any person who is in the possession of such instrument is the holder. C. Where the negotiable instrument is in the name of a partner of the firm, it naturally becomes a holder, as it is not a separate entity from the partner. very good. E. The endorsee of a check is called a holder. E. If a holder of negotiable instrument is there, the legal hands of This is hand of the deceased, holder. this is holder, ह्याला अंडरलाइन करा आणि हायलाइट्स करा. ट्रू और फॉल्स मध्ये येऊ शकते किंवा अंडरलाइनला पण फिल इन द ब्लँक्सला पण येऊ शकते. Two. Legal provisions. बोला एक मिनिट बोला. सर ए वाला सुद्धा एक एक्झाम्पल आहे. कुठला ए ए प्रिन्सिपल हू The principal whose name appears on the instrument as the holder, though it is executed in the name of his agent or him. पहिलं त्याचं नाव लिहिलंय काय असेल तो कळलं की नाही, तो प्रिन्सिपल झाला आणि त्याने नंतर एजंट कोणाला दिलाय तो सेकंड झाला. प्रिन्सिपल म्हणजे पहिलं ज्याचं नाव आहे. एन्डोर्समेंट आणखी कोणाची नावं येतील कळलं की नाही, म्हणून तो फर्स्ट होल्डर कोण येणार ज्याचं पहिलं नाव ड्रॉ झालंय कळलं की नाही, तो फर्स्ट होल्डर. नंतर एन्डोर्समेंट करून आणखी किती जणांची नावं येऊ शकतात त्या तारखेच्या आत. जी समजा एक तारीख दिली आहे 25 मे, 25 मेच्या आत किती लोकांना एन्डोर्स करू शकता तुम्ही ते नंतर येणार, पण मेन पहिला तोच येणार. though it is executed in the name of his agent or हा त्याने त्याच्या एजंटच्या नावाने सुद्धा दिलं असेल कळलं की नाही, पण तो मेन नाव कोणाचं आहे तो मानतो प्रॉमिस कळलं की नाही. आता मी दिलंय प्रॉमिस पण मी तुमच्या नावाने दिलंय कळलं की नाही, पण मी साईन करून दिलंय ना, म्हणजे प्रॉमिस मेन कोण आहे मी आहे. मी मुलाच्या नावाने पण देणार पण तो एजंट झाला ना, थर्ड पार्टी. एजंट म्हणजे थर्ड पार्टी ऑन बिहाफ ऑफ यू. आपण एजंट आपण करतो म्हणजे तो ऑन बिहाफ ऑफ आपलं काम करतो ना, आपल्या ऍब्सेंट मध्ये किंवा आपल्यासाठी करतो. नेक्स्ट. Two. Legal provisions, legal conditions regarding holder. A. Positions of हे बघा एक मिनिट, हा जो प्रश्न आहे ना तो होल्डर इन ड्यू कोर्स आणि लिगल प्रोव्हिजन लिगल इन द होल्डर याच्यावर नेहमी शॉर्ट नोट येतात, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठे ना कुठेतरी तुम्हाला शॉर्ट नोट येणारच येणार. होल्डर इन ड्यू कोर्स किंवा लीगल प्रोव्हिजन्स लीगल कंडिशन रिगार्डिंग होल्डर. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, वाचा. A. Position of instrument. The person must be a debt junior holder. वन नंबर लिहा तिथे. ही मस्ट बी एंटाइटल्ड टू possess the instrument his own name. एक नंबर. नेक्स्ट. He must be entitled दोन नंबर. possess His possession must be under some legal and valid title. he must be entitled to possess the instrument in his own name. His possession must be under some legal and valid title. Very good. The thief or any person who finds the instrument or an endorsee of the court endorsement, though in possession of the negotiable instrument is not holder in the absence of a legal title to it. Underline करा. Even an agent holding
for his principal. He is also not a holder, though he has a right to receive the payment. क्रॉस समझ नेक्स्ट एंटाइटल टू रिजर्व He is entitled to Receive. receive the amount. The person एक नंबर लिया तिकडे हे पर्सन The person must be entitled to receive the amount of the instrument and give a valid discharge to the buyer. The person may be the bearer of an instrument or paying or endorse of an instrument, but he may not be called the holder of instrument. If he is prohibited अंडरलाइन करा इफ ही इज प्रोहिबिटेड बाय लॉ from receiving the amount due on the instrument. It must be remembered that no person can sue upon an instrument unless his name appears thereon, even as the अंडरलाइन करा all the endorsee, unless the instrument is made payable to bearer. अंडरलाइन कळलं आता इन्स्ट्रुमेंट बेअरर टू बेअर असेल तर नावाची गरज नाही अदर दॅन असेल तर त्याचं नाव असलं पाहिजे त्याचं तरच तो ते बिल हे करू शकतो नाहीतर मिळू शकत नाही Moreover, even the true owner, unless he is a holder, cannot maintain a suit in the कोर्ट ऑफ लॉ होल्डर इन ड्यू कोर्स याचं मिनिंग इम्पॉर्टंट आहे बघा सेक्शन 9 मगाशी सेक्शन 8 होतं ना आता सेक्शन 9 सिरियली लिहून घ्या नंतर meaning of holder in due course. Section 9 of the Negotiable Instrument Act 1881 defines a holder in due course as follows. Holder in due course means any person who, for consideration, becomes the possessor of the promissory note, bill of exchange or check, is payable to bearer or the payee or endorsee thereof, is payable to order before the amount mentioned in it become payable, and without having sufficient cause to believe that any defect existed in the title of the person from whom the delight is title. फीचर्स ऑफ होल्डर इन ड्यू कोर्स Full features of holder in due course. A. A holder in due course should be a bearer of the अंडरलाइन करा बेसिक काय आहे द होल्डर इन ड्यू कोर्स शुड बी द बेअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट त्यासाठी ते इन्स्ट्रुमेंट पाहिजे and also in case of the bearer instrument he should have the title of the अंडरलाइन करा टाइटल ऑफ द इन्स्ट्रुमेंट ऑल्सो he should have the title of the instrument. B. This negotiable instrument should be made for consideration. अंडरलाइन मेड फॉर कन्सिडरेशन If there is no consideration for it, the person receiving the instrument cannot be holder in due course but simply the होल्डर C. This instrument should have been received before the amount made payable of. अंडरलाइन करा बिफोर अमाउंट मेड पेएबल ऑफ इट D. The Last. instrument received should be क्लियर अँड लीगल अंडरलाइन करा आता बघा इथे बघा होल्डर अँड होल्डर इन ड्यू कोर्स हे पण डिस्टिंग्विश साठी येते एक्झामच्या वेळेला जर वाचून घ्या holder versus holder in due course. हा प्रत्येकाने वाचा जरा Title का क्या है? If even its title for the transferor and effective, its title is not effective. ओके Sir, last एनी point. क्वेश्चन याच्याबद्दल Sir, last point title का हाँ पे title. हाँ पे Title. टायटलचा होल्डर इन ड्यू कोर्स
even if the title of the transferor is defective. Title, if the title of the holder, if the title of the transferor is defective, the title of the holder is defective. Second, और यहाँ पे क्या ले रहा है? due course में Even if the title of the transferor is defective, this title is not defective. मतलब होल्डर ने ड्यू कोर्स को मैंने दिया है, बराबर है, लेकिन मेरा गलत कुछ नहीं है ना, उसका टाइटल खराब है इसलिए मेरा नहीं हो सकता, इसको मिलेगा क्या? तो उसको देना ही पड़ेगा। ये अगेन करना पड़ेगा। हाँ, क्यों? होल्डर के क्या है? होल्डर है, जिसने दिया उसको है। होल्डर इन ड्यू कोर्स मतलब उनके उससे मेरे पास आ गए, बराबर है ना, तो मेरे पास आ गए तो मेरा टाइटल डिफेक्टिव का मतलब ही नहीं ना यहाँ पे। अगर मेरा टाइटल डिफेक्टिव है तो भी उनका टाइटल का डिफेक्टिव का सवाल मुझे है ना, उनको मुझे देना ही है, मेरा टाइटल से उसको मतलब नहीं। ठीक है, आता आपण आहे ना चॅप्टर नंबर 6 आहे ना, नेक्स्टला घ्यायचं, नेक्स्ट जरा मोठा आहे, जरा वेळ लागेल, तर आपण आता चॅप्टर नंबर 7 घेऊया, क्लिअरिंग हाऊस, म्युच्युअल अरेंजमेंट अँड स्कीम। क्लिअरिंग हाऊसला नेहमी क्वेश्चन येतात, शॉर्ट नोट्स येतात, किंवा व्हॉट इज द पर्पज ऑफ क्लिअरिंग हाऊस असं पण तुम्हाला विचारलं जाते। त्या क्लिअरिंग हाऊसचं बघा, तुम्ही वाचणार, वाचा जरा, आळस जमते ना जरा। Chapter 7, Clearing House. व्हेरी गुड, मस्त आवाज। Clearing House Mutual Arrangement Scheme. Example 1, Clearing House. Banks provided facilities for use of checks to the customers. The money transaction are settled with the help of the check. अंडरलाइन करा, द मनी ट्रांजेक्शन्स आर सेटल्ड विथ द हेल्प ऑफ द चेक। पुढे, The check drawn on the certain name of the individual and it is not crossed. The individual bearing the check can present the check to the bank and can receive money specify the check from the जस्ट अ bank. मिनिट, जस्ट अ मिनिट, तो बेरर चेक आहे, त्याच्यात तुम्हाला का क्रॉस न केलं नसेल तर बँक तुम्हाला डायरेक्ट पैसे देणार, बरं की नाही? मग तो चेक क्लिअरिंगला द्यायची गरज आहे का? नाही, कळलं की नाही? लक्षात ठेवा, जो क्रॉस बेअरर चेक आहे तो क्लिअरिंगला जात नाही, किंवा इंटर बँक असेल तरी सुद्धा तो चेक क्लिअरिंगला जात नाही। बँक टू बँक, ब्रांच वेगळी असेल, बँक ऑफ बरोडा टू बँक ऑफ बरोडा, हा इंटरनेट ट्रान्सफर, पण तो क्लिअरिंगला राहणार नाही। क्रॉस बँक, स्टेट बँक टू बँक ऑफ बरोडा, क्लिअरिंगला जाणार। व्हॉट? कॅरी ऑन। Or he can create a check in any bank in which he has account. The bank in which the person has created the check on his account can recover the amount of the check from the bank on which check is drawn. So many check of this kind are created with the bank. In reality, it is possible for this bank to go to the respective branches of various banks on which checks are drawn. अंडरलाइन करा, अंडरलाइन करायला सर, की कुठल्या कारणामुळे क्लिअरिंग हाऊसची गरज आहे, दॅट इज द रिझन। इट इज डिफिकल्ट फॉर द बँक टू गो टू रिस्पेक्टिव्ह ब्रांचेस ऑफ व्हेरियस बँक्स ऑन विच चेक्स आर ड्रॉन टू रिकवर द मनी। कारण आता बघा, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आहे स्टेट बँकमध्ये, बरोबर की नाही, आणि तुम्हाला कोणी कोणी वेगवेगळ्या बँकेचे चेक दिले तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये टाकणार की नाही? मग ते स्टेट बँकेला तुम्हाला जर द्यायचं असेल तर त्या ब्रँचमध्ये जाऊन पैसे घेऊन यावे लागतील, तर कठीण आहे ना ते, म्हणून की नाही? म्हणून ते एका ठिकाणी सगळ्यांनी चेक घेऊन यायचं, एक क्लिअरिंग हाऊस स्पेसिफाईड बाय RBI, मग तिथे ते सगळे चेक घेऊन यायचं। एक शॉर्टमध्ये आयडिया सांगतो, तिथे सगळे ब्रँचचे लोक चेक घेऊन येणार आणि मग ते सॉर्ट आउट होणार, बँक ऑफ इंडियाचे चेक किती आहेत, बँक ऑफ बरोडाचे किती आहेत, कळलं की नाही? मग ते क्रॉस टॉली होणार, मग ज्याचं पेमेंट जास्त झालंय मग बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडियाला पेमेंट करणार, कळलं की नाही? आणि बँक ऑफ बरोडा कॅनरा बँकेला जास्त झाले मग ते कॅनरा बँकेला डिफरन्सचं पेमेंट करणार, आणि मग ते पेमेंट सेटल होऊन मग तुमचे चेक क्लिअर होतील, अशी ते आयडिया आहे, तो आयडिया। Each bank will have one clearing house. एकच क्लिअरिंग कॉमन आहे, कॉमनच पाहिजे। ऐका, तुमची क्युरी तशीच राहू दे, आपण पुढे जाऊया, त्याच्यात उत्तर आहे पुढे। To the recovery of money, banks to which checks are created for recovery of money
come together at certain time and take possession of checks from on each other. अंडरलाइन करा याला आणि हायलाइट करा. Banks to which checks are credited for recovery of money come together at a certain time and take possession of the checks drawn on each other. पुढे पण अंडरलाइन करा. The procedure for exchange of checks is called as clearing. The place at which function of the clearing goes on, it is called clearing house. Fill in the blanks ला येऊ शकते. असर वाचा पुढे. The need for clearing. Need for clearing of things in the business of banking. The need for clearing arises due to following reasons. 1. Due to clearing, the transaction of exchange are settled within the minimum time. Next, 7.2. The clearing house clears the trouble of bank for recovering the amount of check from the banks on which checks are drawn. C. The financial transactions of banks are settled smoothly due to clearing house, and customers also can recover money from the banks where their checks are created. Second, organization of Clearing house. Clearing house are independent institutions and only those banks can financial transaction of exchange with the medium of check to the clearing house, which are Underline करा. Which are members of the clearing house. Next. Every clearing house has separate rules and regulations and functions according to these rules and regulations. Banks which are not member of the clearing house and which cannot recover money of the checks to the clearing house can recover the money of checks created with them with the help of the banks which are member of the clearing house. अंडरलाइन करा. ज्या बँक जर मेंबर नाहीये ते काय करणार? They can recover the money of the checks credited with them with the help of banks which are the members of the clearing house. बघा ज्या छोट्या कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मार्फत चेक क्लिअर करतात. कळलं? ही कारण त्याची अपेक्स बँक आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक एव्हरी स्टेट आहे वन अपेक्स बँक. महाराष्ट्र आहे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात. पण ती ऑन बिहाफ ऑफ छोट्याच्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत नॉन शेड्यूल. कळलं? आता अबुदय बँक, सारस्वत बँक, शामराव विठ्ठल आणि या सगळ्या शेड्यूल आहेत ते इंडिपेंडेंट करू शकतात. पण ज्या नॉन शेड्यूल बँक आहेत, छोट्या बँक आहेत, पतपेढे आहेत, त्यांच्याकडे पण चेक सिस्टम आहे. मग ते काय करणार? महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक इज द मेंबर ऑफ क्लिअरिंग हाऊस, त्यांच्या थ्रू क्लिअरिंग करतात. ओके. Third, management of clearing house. The control over the management of the clearing house was with the Imperial Bank of India up to 1935, as it was only the अंडरलाइन करा. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया 1935. तीच नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया झाली. लक्षात ठेवा. व्हॉट इज द प्रिव्हियस नेम ऑफ रिझर्व्ह बँक इंडिया? जर असं आलं तर इट इज अ इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आणि काय म्हणते इथे मिस्टेक काय होते? आणि इट वॉज ओनली द सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया इज अ कमर्शियल बँक. लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया डिफरंट आहे. मेस करू नका. पुढे. However, afterwards the RBI was established as the Central Bank of India, and hence the management of clearing house went to the RBI. For having smooth functioning of the clearing house, the RBI takes help of State Bank of India. लक्षात ठेवा. अंडरलाइन करा. फॉर द स्मूथ फंक्शनिंग आरबीआय कोणाची हेल्प घेते? एसबीआय. पण एसबीआय सेंट्रल बँक आहे का? नाहीये. पण सर्वात मोठी बँक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून त्याची हेल्प घेते. कारण त्याची सर्व ठिकाणी ब्रँचेस आहेत. एसबीआय हॅव मॅक्सिमम नंबर ऑफ ब्रँचेस इन ऑल rural area, rural districts and all these things. Next. At present, there are 99 clearing house all over India. Out of 99 clearing house, the management of 9 clearing house is with the RBI. The management of 90 clearing house has done efficiently by the State Bank of India and it is subsidiary bank. The area of functioning of every clearing house is kept by the rules. Underline करा. म्हणजे मेन कोण करते? स्टेट बँक. आणि रिझर्व्ह बँकेचे तिथे ब्रांच आहे कळलं की तिथे रिझर्व्ह बँक म्हणून त्यांनी सांगितलंय 9 places in India where clearing house is managed by RBI and other 90 places state bank.
म्युच्युअल अरेंजमेंट स्कीम याच्यात पण शॉर्ट नोट देते लिहा वाचा. There were no facilities available to transfer money from one place to another place. This function of transfer of money was taken by the commercial bank, having its network of branches all over India. As commercial banks had the network of branches, these banks could transfer money from one place to another place. By giving demand draft. underline करा demand draft to the account holder as per his demand. underline करा. आजच्या डेटला त्याची गरज नाही. आज तर सगळं होते निफ्टी हे ते सगळं होते पण ती प्रिव्हियस सिस्टम आहे. पुढे However, corporate banks could not provide the facility as their area of functioning was limited. In some places, the cooperative banks existed, but commercial banks did not exist. So, from those places, money could not be sent to other places for removing this inconsistency and for making facility available to all banks for transfer of money from one place to another place. The mutual arrangement scheme was started in the year. underline करा. Why mutual arrangement scheme was started? Answer: when there is no facility, no branches of reserve bank, no bank of commercial bank, remote area. पुढे this scheme was introduced by ते पण अंडरलाइन करा the Bombay Provincial Cooperative Banks Association. The jurisdiction of this association was restricted to Bombay province only. However, for giving benefit to the cooperative banks outside this jurisdiction, they were given nominal membership, underline kara, of this scheme and they were included in the scheme. Next, All India Mutual. All India Mutual Fund Arrangement Scheme. The All India Mutual Arrangement Scheme is launched by all India State Cooperative Banks Federation. The State Cooperative Bank, District Central Cooperative Bank, and Urban Cooperative Bank having their branches in respective states. However, due to increased activities of cooperative institutions and increasing value of trade and industry, the cooperative institutions have conducted interstate transactions also. It was not possible for cooperative banks to provide demand draft, mail transfer to their account holders like commercial banks. As a result, cooperative banks did not have profitable business like commercial banks. Thus, on this background, the All India Mutual Arrangement Scheme was started since 1967, and more than 50 cooperative banks began to adhere to the scheme. 1967 ला अंडरलाइन करा. All India Mutual Arrangement Scheme was started since 1967. Fill in the blank ला येऊ शकते. Condition for membership. Condition for membership. For availing benefit of this scheme, the corporate bank has to become the member of State Cooperative Bank Federation. Underline kara. Cooperative bank has to become a member of State Cooperative Banks Federation. Not only bank, banks federation is different. Go ahead. All state. All state cooperative banks and their branches, all district central cooperative banks and their branches, selective urban cooperative banks and their branches can secure membership of this scheme. The state cooperative banks can claim the affiliation and also affiliation of the branches to the federation. Higher district central cooperative banks and urban cooperative banks have to send their application to respective state cooperative banks. Following financial department to keep the membership. Each cooperative bank has to pay certain prescribed amount to annual contributions. Second, the member bank has to participate in the expense inter-bank federation. Example, bail, demand draft, stationery, the cost, implement the The method draw the demand draft for making payment of demand draft, member bank certificate of bank may follow. The group bank the amount which can be drawn by demand draft. A group 50,000, B group 30,000, and C group 50,000. The bank provide demand draft to the concerned account holder by accepting amount of the draft. 4 advice are given for the draft. They are sent for further action to the respective banks. For example, Amravati District Central Cooperative Bank has given to demand draft to the Indore District Central Cooperative Bank. In particular, the advice will be given for banks. The Maharashtra State Cooperative Bank, Mumbai, now with Maharashtra State Government Bank. The MP State Cooperative Bank, Bhopal, the Indore District Cooperative Bank, Bhopal, all accounts under Federal State Cooperative
bank. सो क्लिअरिंग हाऊस व्हॉट इम्पॉर्टन्स कळलं. क्लिअरिंग हाऊस म्हणजे काय काम आहे त्याचं कळलं की नाही. आजच्या डेटला क्लिअरिंग हाऊस आहेत का नाही नाही ऑटोमॅटिक होतं. डायरेक्ट काय का MICR कोड कळलं की नाही. कोअर बँकिंग त्याच्यामुळे आता क्लिअरिंग हाऊसची गरज नाही कळलं की नाही. पण हा माहितीसाठी आपल्या एक्झामला आपल्याला पर्सनल येऊ शकतो कळलं की नाही. आता आपण थोडा MICR वेळ आणि दुसरं काय म्हणाला MICR आणि कोअर बँक स्कोर बँक स्कोर नाही कोअर COR कोअर हे पुढे येणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये येईल. आता COR ना चॅप्टर नंबर 8 तुमच्या बाजूच्याला सांगा जरा तुम्ही वाचा लास्ट चॅप्टर नंबर 8 व्हेरी गुड गुड स्पिरिट ऐसा स्पिरिट होना चाहिए. जरा पुढे येऊन वाचलं तर चालेल. पुढे येऊन बसा जरा वाचा कारण तुमचा आवाज आहे ना दरवाजा उघडा असतो डायरेक्ट तिकडे जातो तिकडे. हा व्हेरी गुड. मी इथे बसा ना. इकडे बसायचं. हा व्हेरी गुड. हा न्यू इकॉनॉमिक एंड फाइनेंशियल रिफॉर्म. क्या क्या Implication to cooperative banking. 8.1 New economic and financial reform and cooperative banking. The cooperative movement has been in existence for nearly a century now. However, it has not achieved much success till 1960. The utter insignificance of the cooperative movement was indicated by the fact that in 1954, exactly after 50 years of its existence, the cooperative institutions started satisfied only 3% of the credit requirement of the farmers. Since 1954, the government and the RBI has started taking special interest and steps for the development of cooperative sector, and as a result, the cooperative movement has started making progress. Since 1954, the cooperative credit societies are meeting the requirements of farmers. More than 60% of the credit needs of the farmers are met by the cooperative societies. The cooperative society has led to the use of better farming methods, improved marketing, processing and storage facilities, etc. Except for the year 1990-91, when there was a dip in credit from cooperative sector, there has been steady increase in cooperative credit. Rupees 3,440 crores in 1984-85, 3,970 crores in 1990-91, and nearly 20,660 crores in 1999-2000. The figure rose to more than 20,000 crores in 2011-12. Although the government encouraged the cooperative movement, it made the mistake of converting the cooperatives into a government department. अंडरलाइन करो इसको. Although the government encouraged the cooperative movement, it made the mistake of converting cooperative into a government department. आगे. The government put more emphasis on quickening the pace of the movement and did not consolidate it. The recommendation of the Committee of Direction of the All India Rural Credit Survey made a significant change in the outlook of the state towards cooperative. An integrated credit system with major partnership of the state, both financial and administrative, in cooperative credit, marketing and processing societies of various levels was suggested. Provision of credit was to integrate it with marketing, processing, warehousing, storage and training. This recommendation was accepted and implemented from the second 5-year plan onwards. The Reserve Bank of India established the National Agricultural Credit Long-Term Operations and Stabilization Fund. The Long-Term Operation Fund is used for various purposes, including the grant of loans to state governments. Underline करो. Grant of loans to state government to enable them to participate in the share capital of the cooperative credit agency. तब तक underline करो उसको. The stabilization fund is used to convert short-term loans into medium-term loans, and in case of large-scale valuer of crops. Reason underline करो. In case of large-scale valuer of crops. Next. According to recommendation,
the National Cooperative Development Corporation was established to take care of the marketing and processing activities. Underline करो. What is the purpose? National Cooperative Development to undertake care of marketing and processing activities. As we know, in our country, we have 3 tier of cooperative credit society. The same है, वैसे. The state cooperative bank at the state level, the district central cooperative bank at district level, and primary cooperative credit societies at village level. Direct paragraph पे आ जाओ पीछे. The National Bank of Agriculture. The National Bank for Agriculture and Rural Development Underline करो. was set up to take over the agriculture credit functions of RBI on the one hand and the refinance functions of ARDC. ARDC का मीनिंग लिख के ले लो. ARDC Agriculture Reform and Development Corporation. ARDC फुल फॉर्म के लिए आ सकता है. ARDC Agriculture Refinance and Development Corporation. Refinance ARDC Refinance, development, Agriculture Refinance and Development Corporation. दिला का नेक्स्ट तुम्हारा वाचायचा आता पॅरेग्राफ. ओके नेक्स्ट. It has given refinancing facility to cooperative banks and RRBs. It provides short-term, medium-term, and long-term credit to state government banks, RRBs, LDBs, etc. It has the responsibility of to inspect the RRBs and cooperative banks other than primary cooperative banks. What is LDB? Professor A.N. Kushro recommended the establishment of National Cooperative Bank of India. Underline करो उसको. so LDB क्या है? हाँ? LDB To function as a इसके लिए as a balancing center for cooperative credit system. The Government of India set up a high-level committee under the chairmanship of Mr. Narasimhan, a former governor of the Reserve Bank of India, to examine all the aspects relating to the structure, organization, functions, and procedure of the financial system. It made many recommendations, and based on these recommendations, the government implemented between 1991-92 and 1997-98 the following reforms. 1. SLR is reduced. एक मिनट. SLR का फुल फॉर्म लिख के ले लो. Statutory Liquid Ratio. SLR का फुल फॉर्म लिख के ले लो. Statutory STUTARY liquid ratio. Next. so LDR क्या है? हाँ? LDB कहाँ पे? LDB लास्ट 8.2 पे indicate. Second second last क्या है? RRB and LDB. Land Land development. Development. RRB rural regional rural बैंक. इसका लिया SLR. बाद में reduce the CRR gradually from CRR का फुल फॉर्म लिख के ले लो. Cash reserve ratio. Third, interest rate slabs was gradually reduced from 20 to 2 by 1994-95. The interest rates on deposits and on advances of all cooperative banks except urban cooperative banks have been deregulated, subject to minimum lending rate of 13%. Earlier it was 12%. 4. Prudential norms have been started. 5. Capital adequacy norms were fixed, etc. All these recommendations had a healthy effect on the corporate sector. Thus, economic and financial and real sector reforms took place as a result of economic crisis of 1991. And इसको underline करो. The economic and financial and real sector reform took place as a result of economic crisis of 1991. 1991 में अख्ख्या जगात मंदी आली. त्या मंदीतून रिकवर करण्यासाठी जे मेजर्स आपण वापरले, that is the measures of reforms.
त्याच्यातून मग वेगवेगळे सजेशन्स आले की प्रायव्हेट बँक्स आल्या पाहिजे, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या आल्या पाहिजे, हे सगळे सजेशन्स त्याच्यातून आले आणि मग तो गॅट करार 1994 मध्ये झाला. पुढे आपण येऊ त्याच्याबद्दल गॅट करार. नेक्स्ट, the weaknesses such as state intervention, bureaucratic controls, and political interference in the banking sector were corrected by financial and banking sector reforms, with emphasis on prudential norms, capital restructuring, efficiency, and competitiveness in bank. Stress was given on reducing non-performing assets (NPAs) and profitability. जस्ट अ मिनिट, हे हा जो लास्टचा जो पॅरा आहे तो दॅट इज कॉल्ड रिझल्ट ऑफ रिफॉर्म्स. त्याला रिझल्ट ऑफ रिफॉर्म्स लिहिलेलं की ते हे रिफॉर्म केला, कसं केलं रिफॉर्मसाठी ते ह्या स्टेप्स मध्ये केलं. नेक्स्ट 8.2 Implications of economic and financial reforms on cooperative banks. 1. Liberal licensing policy for new primary urban cooperative banks. 2. The National Cooperative Bank of India was registered as a multi-state cooperative society. Underline करो. As founded in August 1990. Underline. Deregulation. Deregulation of interest rates on lending and deposits of all cooperative banks. 4. Cooperative banks have been allowed to make investments in bonds of Underline करो. Cooperative banks were allowed to make investment in bonds. Previously it was not allowed. investment in bonds of all India financial institutions, certificate of deposits, CDs, etc. within certain prescribed limits. 5. Scheduled primary cooperative banks were allowed to undertake equipment leasing and hire purchase financing. Underline करो, इसको भी underline करो. Undertake equipment leasing and hire purchasing financing related activities in April 1996. 6. District Central Cooperative Bank were authorized to open and maintain non-resident account from December 1997. इसको भी highlight करो. Full form लगाओ, DCCBs, District Central Cooperative Banks. इसको highlight करो. अगर देखो Basil 1 and Basil 2, these are the norms for reforms. तो क्या है? शॉर्ट ज़्यादा कुछ चले रहे, पढ़िए आप, मैं बता दूँ. 8.3 Basel 1 and ऐसा आप शॉर्ट नोट देते रहेंगे. Basel 1 is the term which refers to a round of deliberation by central bankers from around the world. And in 1988, the Basel Committee (BCBS) in Basel, Switzerland, published a set of minimum capital requirements for banks. Underline करो. Base of the Basel Committee is what? To decide minimal capital requirement for banks. Basel 1, that is the 1998 Basel Accord, primarily focus on credit risk. Underline करो. Primarily focus on credit risk. Banks with international presence were required to hold capital equal to 8% of the Underline करो. weighted assets. Required to hold capital equal to 8% of the risk-weighted assets. They are given guidelines. Next. Since 1988, this framework has been progressively introduced in member countries of G10, currently comprising 13 countries. Next. Basel 1 is now widely viewed as outmoded, and a more comprehensive set of guidelines known as Basel 2 are in the process of implementation by several countries. Basel 2, also called the New Accord, International Convergence of Capital Measurement and Capital Standards, represent recommendations by bank supervisors and central bankers from the 13 countries, matching up the Basel Committee on Banking Supervision to revise the international standards for measuring the adequacy of a bank capital. एक मिनट. बेसल 2 का रीजन क्या है? To make up Basel Committee on, underline करो, banking supervision to revise the international standard for measuring the adequacy of a bank capital. Very important. इतना भी 2 लाइन भी लिखा आपने, काम हो जाएगा.
बेसल 1 का क्या था? मिनिमम कैपिटल रिक्वायरमेंट फॉर बैंक्स टू होल्ड and for focus on credit risk, and they have to, as per guideline, hold a capital equal to 8% of the risk weighted asset. वो दो लाइन. बेसल 2 का क्या हो गया? जो गाइडलाइंस पहले था वो during the practices of loans and all these things, it was considered as outdated. So they decide to reform it and reschedule it. So they decide to what? They decide that there should be committee to banking supervision to revise the international standard for measuring the advocacy of a bank capital. Basel 2 uses 3 pillars concept. देखो क्या concept यूज करते हैं? Minimum capital requirement, second supervisory review, and third सबसे बेस्ट वो जब पहला कभी नहीं था, market discipline to promote greater stability in the financial system. यहाँ से अभी मार्केट ओरिएंटेड बिजनेस चालू हो गया. मार्केट ओरिएंटेड बिजनेस चालू हो गया मतलब क्या हो गया? कस्टमर इज नीड, कस्टमर्स नीड, यहाँ से जो कस्टमर को फोकस में रख के सब काम होगा. कस्टमर को क्या चाहिए, कस्टमर की रिक्वायरमेंट क्या है, कस्टमर की फाइनेंशियल पोजीशन कैसी है, वो सब देख ओके फिर प्रोडक्शन बन रहे हैं. आज मार्केट में 5 स्टार से भी ट्री मिलता है ना, और 2.5 लाख का भी ट्री है. आपकी कैपेसिटी है, आपका टेस्ट कैसे है उस हिसाब से ले लो. मोबाइल भी है 5,000 का वही मोबाइल है, और एप्पल का कितना में आ रहा है? बराबर है. तो होने के बाद तो ज़्यादा किसका होगा? एप्पल से होगा क्या नॉर्मल से होगा? So that is the decide. They are internationally to decide what will be the standard. A bank always faces the risk that some of its borrowers may renege on their promises for timely repayments of loan, interest on loan, or meet the other terms of contract. Just a minute. We have a meaning देखो. The bank always faces the risk. पैसा रिकवरी क्यों नहीं हो रहा? रिकवरी क्यों नहीं आती? तो क्या होता है? The bank always faces the risk that some of its borrowers may renege. Renege means what? Not to do what previously agreed. मैं महीने में 10,000 का पेमेंट करूंगा, लेकिन I am not able to pay the payment. मेरा 10,000 का नहीं आया, 100 लोगों का 10,000 का नहीं आया, तो मैं वो भाई साहब को 10 लाख का लोन नहीं दे सकूंगा. तो मेरा बिजनेस अटक गया. स्मॉल थिंग, साइकिल 10 आया तो मैं उनको 1 लाख रुपया दे सकता हूँ ना लोन. अगर वो भी 10 वापस देंगे तो और दूसरों को 1 लाख लोन देंगे. दैट इज द सिस्टम. अगर नहीं हुआ तो सिस्टम विल ब्रेक. सो द बैंक ऑलवेज फेसेस द रिस्क that some of its borrowers may renege on their promises for timely repayment of the loans, interest on loan, or meet the other terms of the contract. Next, this risk is called credit risk. Underline करो. Which varies from borrower to borrower depending on their credit quality. Basel 1 and Basel 2 norms requires bank to underline करो. Require banks to accurately measure the credit risk to hold sufficient capital to cover it. देखो बीच में बहुत सारे अपने बैंक का पैसा डुबा के लोग गए, बराबर है ना. और नाम नहीं लेना चाहूंगा, आपको मालूम है सब लोगों का नाम क्या क्या है. तो गवर्नमेंट ऑफ इंडिया को प्रॉब्लम आ गया एमपी के लिए, तो हाईकोर्ट ने कितना करोड़ रुपया कर दिया. फिर मोदी भाई ने क्या किया? कहाँ से वसूल किया? कुछ नहीं. पैसे और अभी तक कुछ नहीं. सबसे ज्यादा रिकवरी कहाँ से हो रही? हाँ, इनकम टैक्स. उनका सारा एसेट एंड प्रॉपर्टी है. जो आंसर देगा परफेक्ट उसके लिए क्लैप बजेगी. हाँ, जीएसटी गिव अ क्लैप. अरे ये बोला जीएसटी से महीने में करोड़ रुपए आ रहे हैं. सर इधर बोला जीएसटी बराबर है ना. जीएसटी जीएसटी से महीने से जो सब करोड़ों रुपए आ रहा है,
जो पहला नहीं है। अंडर टेबल जाता था, है ना, वो सब अकाउंट में आने चालू हो गया, तो जो आईपॉड पैसा किया वो माइनस हो गया, कॉन्ट्रा एंट्री बोलते हैं ना। सो Basel 1 and Basel 2 norms require bank to accurately measure the credit risks to hold sufficient capital to cover it. These two new norms brings to fore not only the issues of bank-wide risk management but also active risk management. इसकी वजह से क्या हो गया, बैंक के लोग एक्टिव हो गए। दो बार, एक बार तो पढ़े और दो बार, नहीं तो उन्होंने एजेंसी रिक्रूट कर दी। क्यों? इसके लिए देखो कितने लोग हैं ना, आते हैं ना फोन, लोन लेना, लोन नहीं लिया, रिपे किया, तो कितने लोग आते हैं रिकवरी के लिए। दे आर अपॉइंटेड स्पेशलिस्ट लोग फॉर रिकवरी ऑफ पर्पस। सो दिस विल हेल्प इन बेटर प्राइसिंग। इसका रिजल्ट क्या हुआ? व्हाट इज द रिजल्ट? दिस विल हेल्प इन बेटर प्राइसिंग ऑफ द लोन्स इन अलाइनमेंट with their actual risk. The beneficiary will be the customer with high credit worthiness and rating, as they will be able to get cheaper loans. अगर लोन की रिकवरी है तो रेट ऑफ इंटरेस्ट कम होगा, बराबर है। Basel 1 and Basel 2 norms is bound to unleash a new wave of changes in how banking is conducted. The major goal of these two banking norms, underline करो इसके लिए। The major goal of these two banking norms, first, to promote the adequate capitalization of banks and to encourage improvement in risk management. And इसका रिजल्ट क्या हो गया? Thereby strengthening the stability of the financial systems. देखो आपने देखा बीच में जो लोन अपने को मिल रहा था, कितना इजी मिलता है, आपने लोन भरा है ना? क्यों? क्योंकि लोन का रिकवरी जो मैनेजमेंट हो गया वो स्ट्रेंथ हो गया, ज़्यादा रिकवरी इजी हो रही है, तो मार्केट में पैसा आ रहा है ज़्यादा। अभी देखो मुद्रा लोन दे रहा है, ये लोन दे रहा है, बराबर है, आप इजीली लोन मिलता है। क्यों? रिकवरी अच्छी हो रही है, इसलिए लोन इजी मिल रहा है। अगर रिकवरी नहीं होती थी तो रेट ऑफ इंटरेस्ट भी बढ़ेगा। बैंक के पास पैसा नहीं है, 10 लोग आ रहे हैं, तो 2 लोग को चाहिए, ज्यादा रेट ऑफ इंटरेस्ट ले लो, है ना। अभी कैसा है? लिबरल है, आपको बुला के ले रहे हैं लोन के लिए, आ जाओ करके, है ना। मैसेज आता है ही ना, एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड इज वेटिंग फॉर यू 5 lakhs, आता है ना मैसेज। 1 lakh, 1 lakh तो कौन पूछ रहा है? क्रेडिट कार्ड मिनिमम 5 lakhs का आता है। सो वी विल स्टॉप हियर टुडे, ओके। एंड 6 नेक्स्ट के लिए आपको चैप्टर नंबर 6 और चैप्टर नंबर 9 अच्छा पढ़ के आ जाइए। 9, 10 ऑर्गेनाइजेशन। सर आगे लास्ट पेज का सॉल्यूशन है। हाँ, लास्ट पेज का एक एग्जाम पेपर है। हाँ, माझ्या ह्याच्यात नाही आहे तो मे 24 है। माझा हे बुक जुनं आहे, मी सॉल्व करून पाठवेल, मला फक्त ग्रुपमध्ये तो पेपर हे टाका, सॉल्व करून पाठवेल।